सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मित्रांनो, पहा काय सिच्युएशन आहे. जस्ट इमॅजिन द कोर्ट यार्ड ऑफ दॅट आश्रम. तिकडे हा जो वामदेव कास्य आहे आपल्या निवडक शिष्यांसकट आलेला आहे आणि असा थरथर 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 करत समोर कापऱ्या वाणीने, अत्यंत क्रोधायमान वाणीने त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे मृकंड ऋषीला की एक तर माझ्या तपसामर्थ्याशी, माझ्या वरांशी, माझ्या सिद्धींशी सामना कर, अन्यथा माझं शिष्यत्व मान्य कर. आणि समोर बसलेले आहेत मृकंड ऋषी, बसलेले अर्थात उभे आहेत. काय चाललेलं असेल त्यांच्या मनात, काय गदारोळ, काय विचारांचं काहूर माजलं असेल. वाय? Simply because he is relieving. कपिल मुनी ॲज अ प्रमुख आचार्य ते त्यांच्या डॉमिनंट ठिकाणी नाही आहेत, राईट. ते कोणाचं तरी आसन सांभाळत आहेत आणि आपल्या डिसिजनचं इम्प्लिकेशन, त्याचा परिणाम त्या आसनावरती होणार आहे. बघा, म्हणजे इथे काय ऑप्शन आहेत मृकंड ऋषींसमोर. ऑप्शन नंबर 1, से मृकंड ऋषी डिनाईज. मग काय होतं, आपोआप त्याच्या अट घातलेली आहे त्याने, त्याच्याप्रमाणे शिष्यत्व स्वीकारलं जातं. आणि मग नुसते मृकंड ऋषी शिष्य नाही होणार, तर कपिल मुनींच्या आश्रमाचा जो प्रमुख आचार्य आहे मृकंड, ॲज ही इज स्टँडिंग इन टू कपिल मुनीज पोझिशन, ते त्यांचे शिष्य होणार. आणि मग हा जो वामदेव कास्य आहे तो पाहिजे ते घडवून आणू शकतो त्या आश्रमामध्ये. अर्थात त्या आश्रमाचं पावित्र्य भंग होऊ नये म्हणून नाही म्हणण्याची शक्यता मृकंड ऋषींकडे नाही. ऑप्शन 2, कुठेतरी अपील करा. अरे हे काय प्रकार आहे हा. चॅलेंज स्वीकारा, नाही तर माझं शिष्यत्व मान्य करा. असं कसं? मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही, ह्याचं चॅलेंज घ्यायचं की नाही, पण मी जाणार कोणाकडे? व्हेअर इज द ट्रायब्युनल अँड वॉज इट द राईट टाइम? दॅट वॉज द मोमेंट ऑफ हिट. त्या क्षणी डिसिजन घ्यायचं आहे मित्रांनो. सभा मंडपामध्ये जे जे आहेत सगळ्यांचे डोळे विस्फारलेले आहेत आणि कान जे आहेत, पंचप्राण कानामध्ये गोळा झालेले आहेत. आता मृकंड ऋषी काय म्हणणार आहेत याच्याकडे. आता जर का आता ते महाराष्ट्रामध्ये जे काही सत्तांतर घडलं, तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती जेव्हा वेळ आली बहुमत सिद्ध करण्याची, तेव्हा त्यांनी डिसिजन काय घेतला की आय वुड रिझाईन. मी त्या बहुमताला सामोरं जाणार नाही, आय वुड रिझाईन. आता हा त्या मोमेंट ऑफ हिटमध्ये घेतलेला डिसिजन होता, राईट. त्याचे इम्प्लिकेशन्स, त्याचे परिणाम त्यांना पुढे भोगायला मिळाले, राईट. डिसिजन घेण्याचं सामर्थ्य, डिसिजन घेण्याचं स्वायत्तता, स्वातंत्र्य तुमच्याकडे असतं, परंतु त्याचे परिणाम सुद्धा मग आपसुकच स्वीकारावे लागतात. तशीच परिस्थिती आहे. मग राहिला ऑप्शन 3, चॅलेंज स्वीकारणं. हे कोणीही तुमच्या माझ्यासारखा नॉर्मल सेन्समधला असला माणूस हे काही अचाट चॅलेंज जे आहे ते स्वीकारणार नाही, राईट. परंतु मित्रांनो, तुमच्या माझ्यासारखे हिस्ट्री नाही रचत, ते इतिहास नाही रचत, त्याला वेडेच लागतात. की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग भाने, जे दिव्य दाहक म्हणून असा वयाचे, बुद्ध्याचं वाण धरिले करी हे सतीचे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हे उद्गार आहेत. आपले आठवा सगळे स्वातंत्र्यवीर, सगळे स्वातंत्र्य सैनिक त्या बलाढ्य ब्रिटिश साम्राज्यासमोर ते काय होते, यत्किंचित. परंतु तरीही ते भिडले जाऊन त्या ब्रिटिश साम्राज्याला. आणि ह्याच्यातूनच तुमचं कॅरेक्टर घडतं, ह्याच्यातूनच हिरो घडतो. हिरोला हिरोत्व कसं प्राप्त होतं? बाय द ॲक्ट ऑफ इट. डेव्हिड अँड गोलियटमध्ये तो छोटा जो डेव्हिड आहे त्यांनी आपल्या त्या बेचकीनी त्या गोलियटचा पराभव केला. त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं काय, त्याच्यासमोर तो उभा राहिला. तो त्या एवढ्या मोठ्या संकटाला सामोरं गेला. आणि इथे आपले मृकंड ऋषीसुद्धा ह्याला अपवाद ठरणार नाही आहेत. आपल्या मृकंड ऋषींनी ते चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे धीरोदात्तपणे. आणि मग खुशीमध्ये, अत्यंत खुशीमध्ये तो वामदेव कास्य जो आहे तो परत पाऊली आपल्या मार्गी गेलेला आहे आश्रमामध्ये. कारण त्याला माहिती आहे आता मी तर ह्याला कच्चा चबा जाऊंगा मृकंड ऋषीला. आता अब आया ऊंड पहाड के नीचे. आता हा माझ्या टप्प्यात आलेला आहे. आता मृकंड ऋषी संपला.
जे काही त्याची मान मर्तब इब्रत इज्जत त्यांनी जी कमवलेली आहे ती मी आता एका क्षणात धुळीला मिळवणार, नवे नवे त्याला नेस्त नाबूद करून टाकणार, त्याला पुरता चारी मुंड्या चित करून टाकणार. या आनंदामध्ये जो आहे तो कास्य वामदेव परत गेला. बट व्हॉट्स हॅपनिंग हिअर विथ मृकंड ऋषी? तर मृकंड ऋषींनी स्वतःच्या मर्यादा जाणून जी अमर्याद आहे तिला हाक घातली, तिला साद घातली. दुर्गे दुर्घट भारी तुझविण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. त्यांनी अनसूया मातेचं स्मरण केलं, आर्ततेने स्मरण केलं. आता मी काय करू? आपण संकटात आल्यावरती बघा, अगदी साधं परीक्षेला गेलो, पेपर एखादा काहीतरी कठीण प्रश्न आला की लगेच अरे देवा, अरे काहीतरी सुचव रे बाबा, की आपल्याला परमेश्वर आठवतो. परंतु इथे अत्यंत आर्ततेने त्यांनी हाक मारलेली आहे. आणि कशासाठी आहे आर्तता? तर ह्या आश्रमाचं पावित्र्य राखण्याकरता आणि पावित्र्य रक्षणाकरता ती आदिमाता सदैव तत्पर असते. ती अत्यंत त्वरेने ह्या मृकंड ऋषीकरता धावून आली. आता कसं मित्रांनो, या ठिकाणी ती प्रत्यक्षपणे आली का? वी डोंट नो. बट डू वी नीड समबडी प्रत्यक्षपणे? तुम्हाला कुठेतरी पोचायचं आहे, घाई आहे, तुम्हाला बसची वाट बघत आहात, बस काय टॅक्सी पण येत नाही आहे, अचानक कोणीतरी येतो आणि समोर थांबतो आणि विचारतो तुम्हाला लिफ्ट पाहिजे का, मी कुठे सोडू का? त्या क्षणी तो मित्रांनो, तो जो आहे तुमच्यासाठी तो तारणहार आहे. राईट? द्वंद्व असतं मनामध्ये, काय करू काय कळत नाही, आणि कधीतरी असा काहीतरी संकेत मिळतो की आपल्याला आपलं उत्तर मिळतं, यस दिस इज व्हॉट आय शुड डू. हे माझ्या बाबतीत बऱ्याच वेळेस झालेलं आहे की यस कळतं, हे माझ्या सद्गुरूंनी मला सुचवलेलं आहे अँड दिस इज व्हॉट इज गॉना हॅपन. आणि तो सद्गुरू जो आहे तो रेखेवरती आपली मेख जो आहे ती मारतोच. तर असंच काहीसं या मृकंड ऋषींच्या बाबतीत झालेलं असावं. त्यांना एकतर दृष्टांत झाला असावा, किंवा त्यांना स्वप्नात सांगितलेलं असावं, किंवा ती प्रत्यक्षपणे अनसूया माता अवतरलेली असावी, किंवा आश्रमातल्या एखाद्या स्त्रीच्या मुखातून काहीतरी असे शब्द बाहेर पडलेले असावेत की जेणेकरून मृकंड ऋषींच्या मनाला दिलासा मिळाला की यस, ही आदिमाता माझ्या पाठीशी आहे. किंवा आपणच आपल्या मनामध्ये काहीतरी ऑप्शन मांडतो नाही का, या दोघांपैकी एक बोट पकड बरं, हे पकडलं हां म्हणजे ती आहे माझ्याबरोबर, किंवा चिठ्ठ्याच टाक परमेश्वरासमोर बसून. तर असा आपण चित्रपटामध्ये बघितलेला आहे, हिंदी चित्रपटामध्ये बऱ्याच वेळा जेव्हा तो नट किंवा नायिका किंवा इस्पेशली त्याची आई जेव्हा त्या देवीकडे जाते किंवा देवाकडे भगवंताकडे जाते आणि काहीतरी मागणं मागते आणि ते फूल पडतं खाली आणि म्हणते येस मुझे मेरा जवाब मिल गया, मला माझा कौल मिळाला, मला माझं उत्तर मिळालेलं आहे. तसंच काहीसं ह्या मृकंड ऋषींच्या बाबतीतही झालं आणि त्यांना मनोमन खुणगाठ बांधली, मनोमन खूण पटली की ही अनसूया माता जी आहे ती माझ्या रक्षणाकरता येणार आहे. परंतु कधी, कुठे, कसं, काय ह्याची त्यांना काहीही कल्पना नाही आहे मित्रांनो. नाव सी, बघा आता इथे जी आपली स्क्रीन आहे त्याचे दोन तुकडे होतात. एका ठिकाणी जो कास्य वामदेव जो आहे तो मनामध्ये मांडे रचतो आहे की मी कसा आता त्या मृकंड ऋषीला चारी मुंड्या चित करणार, आणि एका ठिकाणी तो मृकंड जो आहे तो आस लावून बसलेला आहे की परमेश्वरी माझ्या संकटाला, माझ्या हाकेला धावून येणार आहे आणि ती मला या संकटातून तारून नेणार आहे. आणि शब्द उमटतात स्क्रीनवरती, मध्यांतर. पुढे नेमकं काय घडलं ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत. स्टे ट्यून, कुठेही जाऊ नका. जे काही घडणार आहे नाट्य ते सगळंच्या सगळं पुढच्या एपिसोडमध्ये घडणार आहे. सो स्टे ट्यून. शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यार्थी हरे देवी नारायणी नमोस्तुते.